हेलो, नमस्कार, अदानी इलेक्ट्रिसिटी से नंद कुमार बात कर रहा हूँ। कहाँ से बात कर रहे हैं? अदानी इलेक्ट्रिसिटी से नंद कुमार बात कर रहा हूँ। कहाँ से? अदानी इलेक्ट्रिसिटी। अदानी इलेक्ट्रिसिटी, बोलिए जी, ये कॉल इलेक्ट्रिसिटी बिल के रिगार्डिंग है। आपका बिल अमाउंट ड्यू होने के कारण रिमाइंडर कॉल है। जान सकते हो कब तक पेमेंट कौन सा महीने का ड्यू है? सितंबर। सितंबर का। आपको पता है कि हमने अगस्त महीने से ही टाटा का कनेक्शन लिया है। सॉरी, हमारा जो कनेक्शन है जी टाटा का चालू है। आपने कैसा कॉल किया? हाँ, अभी जरा बताओ, जरा चेक करो कौन सा कनेक्शन चालू है। जी सर, बिल्डिंग नंबर प्रोजेक्ट सब बराबर है, वो सब बराबर है। मैं पहले अडानी का यूज कर रहा था, लेकिन आप लोग जो है वो 5-5 हजार का बिल देते हो, जहाँ पे नॉर्मली 1300-1400 का बिल आता था। तो मैंने आपका कंपनी छोड़ दिया, मैंने टाटा से चालू किया। टाटा का बिल अभी मेरे को 300-400 आता है, 500 आता है, 600 आता है। फिर भी आप मेरे को फोन करके पूछते हो। नहीं सर, मैं ही बात कर रहा हूँ। जी सर, आपको पता है कि अभी आपका कंपनी का मैंने इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट करके कितना दिन हुआ? डू यू नो इट? जी सर, ड्यू डेट 18 तारीख को बीत चुकी है सर। मैं तेरे को क्या पूछ रहा हूँ भाई मेरे, तुमको क्या हिंदी समझ में आता है, क्या मराठी आता है, क्या अंग्रेजी आता है? यू टेल मी। आप बोला सर, मराठी मधून बोलू शकता? मराठी मध्ये बोलताय ना? हा, तर तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट करून किती दिवस झाले? तुमच्याकडे माहिती आहे का काही? नाही सर, तशी रिकव्हरी ऑफिस मधून कॉल आलेला आहे तुम्हाला, तशी माहिती असते. मग तुमच्या रिकव्हरी ऑफिसला सांगा, माझ्याकडे आता तुमची सर्व्हिस नाही, आणि तुमची सर्व्हिस माझ्याकडे फार ऑगस्ट महिन्याच्या एंड पासून याची सर्व्हिस आहे, टाटाची. मग तुम्ही कसं 10,000 मला बिल पाठवलं? मी वाट बघत होतो तुमच्या कंपनीचा. मी तुम्हाला कंझ्युमर कोर्टामध्ये घेऊन जाणार, आणि तुम्ही माझ्याशी बोलताय ना, माझं नाव तुम्ही गुगल मध्ये टाईप करून सर्च करा, मी कोण आहे, तो कोण बोलतोय तो. जी सर, तुमच्या कंपनीने पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलेलं आहे इलेक्ट्रिसिटीचं. काय मी वाट बघत होतो की तुमच्या कंपनीकडून असे तुम्ही किती चुका करणार, आणि चुकाची वाट बघत होतो. तुम्ही एक फार मोठी चूक केलेली आहे मला बिल पाठवून. टाटाचं कनेक्शन घेतल्याच्या नंतर मी टाटाचं बिल भरतोय, आणि तुम्ही मला बिल पाठवताय. हे तुमची फार मोठी चूक आहे, आणि हे तुम्ही कॉल करताय तर हे कॉल देखील तुम्ही फार मोठी चूक करताय. मी सगळं रेकॉर्डिंग करतोय, आणि या सगळ्या पुराव्यासकट मी तुमच्या कंपनीच्या विरोधामध्ये कोर्टात केस होणार आहे. जी सर, जी थँक्यू. हा, तुम्ही पहिले हे का लोकांना असं मूर्ख समजू नये. काय तुमचा कंपनीवाला तो चाटून वरी आलाय ना, त्याला सांगा लोक खतरनाक लोक आहेत म्हणा महाराष्ट्रामध्ये. तिकडे गुजरातमध्ये चालत नाही मला इकडं. लोकांना तुम्ही मूर्ख समजताय का? तुम्हाला तुमचं सर्व्हिस डिस्कनेक्ट करून दुसऱ्यांची सर्व्हिस चालू आहे, तुम्ही हिम्मत करताय तुम्ही कॉल करायची? नाही सर, रिमाइंडर कॉल होता. रिमाइंडर काय झाडाचा रिमाइंडर आहे? अहो, तुमच्या कंपनीचं मी कधीच सेवा बंद केलेली आहे. तुम्ही कशाला फोन करताय मला? हो सर, अपडेट करतो तसं या ठिकाणी. तुमच्या कंपनीमध्ये काय साल्या काय लोकांना फक्त लुटायचा धंदा चालू आहे का? तुम्हाला माहित नाही तुमचा कोण कस्टमर तुमची सर्व्हिस डिस्कनेक्ट केली ते? तुमचं काय म्हणजे फक्त लोकांना लुटायची तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते का? एक तर तुम्ही फार मोठी चूक केली मला तुम्ही बिल पाठवून. मी तर बिलाचा वापर करणार तुमच्या विरोधामध्ये खतरनाक. त्याला तुमच्या कंपनीचा 5,000चा बिल येते, आणि तेवढ्याच युनिटमध्ये मला टाटाचं 1300 बिल येते, आणि परत मी टाटाचं बिल भरत असताना तुमच्या कंपनीने मला बिल पाठवते 5,000चं. म्हणजे याच्यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक तर तुम्ही लोक ज्यांचं तुम्ही सर्व्हिस तुम्ही देत नाही त्यांना तुम्ही बिल पाठवून तुम्ही त्यांना हे करताय, परेशान करताय, मेंटल ॲगोनी देताय, सफरिंग करताय. दुसरी गोष्ट म्हणजे तेवढेच युनिट माझे खपताना टाटाचं बिल माझं 1300चं येते, तर तुमचं 5,000चं बिल येते. म्हणजे याच्या अगोदर माझे 5-6 महिने तुम्ही जे लुटले 4,000, 5,000, 4,000, 5,000 मी सगळं वसूल करणार आहे व्याजासकट, आणि लाखोंचा दावा करणार आहे. These amounts to mental agony, mental suffering, and you people should care that customers should not be caused any such mental agony, suffering and harassment, because customer is ultimately entitled to approach any court, particularly consumer court. Okay, and if the customer makes out a case, and तुम्ही लोक चला तुम्ही त्या न्यूज मध्ये तुम्ही हे देताय, स्टेटमेंट देताय, आमच्या चुकीमुळे तुम्ही बिल वरून आले, आणि स्टील यू स्टार्टेड अगेन डुईंग दॅट नॉनसेन्स. फोन ठेवलात काय? नाही हाय, चालू आहे सर, बोला. मग तुम्ही लोक ह्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जनतेला तुम्ही काय मूर्ख समजताय का? आय हॅव स्टॉप टेकिंग युअर सर्व्हिसेस बाय डिस्कनेक्टिंग युअर अडानी कनेक्शन. ओके,
And Thank you, I sir. have started taking electricity from the Tata Power. And Tata Power has started sending me bills. I have now got 3 bills as of now. And I have been regularly paying Tata Power electricity bill. And despite that, your company dares to send me a bill. Your company dares to send me call. Your company dares to call me again and again. Why I should not go to consumer court making a big claim against your company? That because of this mental suffering and agony, I should be entitled to get this much amount of compensation. You tell me now. हो सर बरोबर आहे तुमचं. हा? हो. जाऊ की नको जाऊ तुम्ही सांगा ना मला. तुमचं नाव काय? नंदकुमार सर. नंदकुमार. तर नंदकुमार साहेब तुम्ही तुमच्या अडाणीला सांगा विचारा. असे महाराष्ट्रातली जनता जी आहे ते मूर्ख जनता नाही म्हणावं. काय? तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाऊन कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई आम्ही का मागू नये याचा मला खुलासा द्या. जी सर आधी सर हे तुम्हाला मी इतकं सांगू शकतो रिमाइंडर कॉल होता सर इतकंच. गाडाच्या गाडीचा तुम्हाला तुमच्या काय डोक्यामध्ये आहे का नाही काही? मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगतो मला कळते का मी काय बोलतो ते? सर कॉल डिस्कनेक्ट करा सर तिथून. नाही तुम्हाला कळते का मी काय म्हणतो आतापर्यंत? मी काय मूर्ख आहे का मी बोलत बसतो एवढा? सर कॉल डिस्कनेक्ट करा रिमाइंडर कॉल होता सर. काय कशाबद्दल रिमाइंडर करा? यू एक्सप्लेन मी कशाबद्दल सांगा मला. कशाबद्दल रिमाइंडर कॉल होता सांगा ना. मी तुमचा कस्टमर आहे का? हॅलो